बे गण्या, कितीत होतास बे तू? मी 12वीत होतो बाबाजी. 12वीत? उद्या निकाल आला बे तुमचा. अजी तर निकाल उद्या राव नाही तर परवा राव. माझा रिझल्ट पहिलेच लागलाय. भाऊ, एवढ्यानं अभ्यास करत होतास का बे? किती मार्कांनी पास होशील? लवळा मी पास होतो बाबाजी. अभ्यास पाहिला तर पुरा झाटभराचा, आणि झाटभरा अभ्यासात मी का पास होईन का जी? नापास होतो, नापास लवळा. नापास ढेबऱ्या, तुझा जीव कसा लागते बे? मस्त साडरा जीव लागते बाबाजी. अबे तर तुला तर ट्युशन लावला होतास बे. रोजही जात होतास तरी नापास होशील का बे? अजी तर ट्युशन कायले भोकायला लावलं होतं, कारण ते मस्त भुऱ्या भुऱ्या पुरी येत होत्या. ट्युशन मंदी गेलो का मला अशा लागे का मी फॉरेन मंदी आलो. गोरी चामडी गांड उघडी. सप्पा समजते बे माल गण्या. शिकाच्या नावान लवड्यावा निसत्या पोरी पावायला जात्या. इकडं माय बाप तुम्हाला काम करून शिकवतेत, आणि तुम्ही तिकडे जाऊन निसते शेट उघडत्या. अजी ते शेट उपडून नाही तर मग का करून? जिकडं तिकडं निसत्या भुऱ्या भुऱ्या पुरी होत्या. मस्त हिरवागार वातावरण, मग पावाल नाही तर का कराल? एक पोरगी तर पुरी तांदळाच्या पिठासारखी भुरी होती. अबे हो, पण तू आता 12वी नापास होणार आहेस, मग ते पोरगी येऊन तुला पास करणार आहे का? अजी नाही पास करेल, पण तिच्या बापाकडे लगीत मोठी प्रॉपर्टी आहे. खाईन न हगीन ना तरी नाही शरे. इकडे गण्या, मी तुला एक गोष्ट सांगतो. तू नापास गिपास झालास ना, तर तुझा बाप म्हणे का गण्याच्या चोटलीला दोर बांधतो आणि सागाच्या झाडाला नेऊन लटकवतो. भोकाट. अबे लोक नापास झाले तर फाशी लागते, आणि तू सला इकडे चिल मारतायस बे. पावा बे, माझ्या चोटलाशी नाही आपण नापास झालून, पण आपण तसे काही दंडे नाही करायचे, कारण की तुम्ही जिवंत आहात, भविष्यात काही करू शकता. पेपर काय भोकाट, उद्या नाही तर परवा पास होणी.